अटल अडवाणींच्या काळातच जे ममता समता जयललितावालं समीकरण जुळवलं गेलं होतं, त्यातून बंगालमधल्या डाव्यांना संपवण्यासाठी ममतांच्या तृणमूलला मोकळं रान देण्यात आलं. ताकद केंद्रातल्या मंत्रिपदानं दिली. डावे संपले, पण ममता दिदी बोकांडी बसली. तिनं भाजपशी जुळून घेतलं असतं तर बिघडलं नसतं, पण तिला मुसलमानांच्या हिरव्या मतांचा नाद लागला. हिरवी वोट बँक बनवण्यासाठी तिने शेजारच्या बांगलादेश आणि म्यानमार मधल्या आपल्या सीमा किलकिल्या करून दिल्या. 2014 नंतर विरोधी पक्षाची जी स्पेस होती ती मिळाली भाजपला. एका मागोमाग एक निवडणुका हरत काँग्रेस तर अस्तित्वहीनच होत चाललेली आहे. मग भाजप आणि टीएमसी असा दुरंगी सामना रंगू लागला. त्या दुरंगी सामन्यात ममता बानूचा दारुगोळा, असला सामान जे काही होतं ते म्हणजे तिच्याकडची काही ठराविक जिल्ह्यांमधली, काही ठराविक भागांमधली मुस्लिम वोट बँक. 24 परगणा, 36 परगणा, मालदा अशा विभागांमध्ये बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमानांच्या वसाहती दिदीनं उभ्या केलेल्या होत्या. त्यांना वोटर्स कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड सगळीच कार्ड्स मिळवून दिली होती. या हिरव्या वोट बँकेचा खात्मा केला गेला तो बंगालमधल्या SIR ने. जवळपास 1 करोड बोगस वोटर्स बंगालच्या मतदार यादीतून छाटले गेले. हाच होता टर्निंग पॉइंट.